नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी राज्य सरकारने अखेर जी-आर आणला आहे. 8वा हप्ताबाबत सर्वात मोठी बातमी ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या 8व्या हप्त्याबाबत 1,774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि बातम्या आल्या होत्या की 2 हप्ते एकत्र मिळतील, 8वा आणि 9वा हप्ता. तर ते खरं आहे का? आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील? असे भरपूर का फक्त 8वाच हप्ता मिळेल? असे भरपूर प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट पूर्ण पहा. तर दिनांक 16 मार्च 2026 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी आणि पात्र शेतकऱ्यांना 8वा हप्ता लाभ अदा करण्याबाबत 1,774 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत हा जी-आर आलेला आहे. तर याच्यामध्ये एकदम क्लिअरली लिहिलं आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्राप्त शेतकऱ्यांना 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी 6,000 रुपये इतका निधीचा भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याचा शासनाचा निर्णयाऐवजी मान्यता देण्यात आली आहे. तर याच जी-आरनुसार शेतकऱ्यांना आता लवकरच 2,000 रुपये येणार आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता पण शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तुम्हाला मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या 1,774 कोटी रुपये एवढा निधी वितरण करण्यात आला आहे. तो लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर 16 मार्च रोजी अजून एक दुसरा जी-आर आलेला आहे. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 4.39 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत. तर त्याच्यामध्ये 1,774 कोटी होते आणि यामध्ये 4.39 कोटी इतका आहे. तर याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाने जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी मजूर मनुष्यबळाच्या मानधनासाठी हा एवढा निधी एक्स्ट्रा काढलेला आहे. आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. त्यासाठी हा दुसरा जी-आर आहे आणि तो मी दाखवला तो पहिला जी-आर होता. ठीक आहे मित्रांनो. तर लवकरच तुमचे पैसे येतील आणि एकूण फक्त एकच हप्त्याचे पैसे येतील, तो म्हणजे 8वा हप्ता. 9व्या हप्त्याबद्दल जी काही अपडेट येईल ती आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल. त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करून ठेवा. ठीक आहे. आणि हे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनामध्ये जे पात्र शेतकरी कोण आहे, तर ज्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये मिळाले त्यांनाच यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळतील. तर पात्र शेतकरी तेच आहे ज्यांना PM किसानचे पैसे मिळाले, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या सगळ्या सोशल मीडियाची लिंक आहे, त्यांना नक्की जॉईन करा. इंस्टाग्रामला फॉलो करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेमचं निवारण केलं जाईल. इंस्टाग्रामला मेसेज करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.